नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ठुबे या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कार्बन आणि कार्बनी संयुगे या प्रकरणातील हा तिसरा व्हिडिओ आहे. या अगोदरच्या व्हिडिओंच्या मध्ये अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये कार्बन पासून तयार होणारं आणखी एक महत्त्वाचं संयुग आपण अभ्यासणार आहोत आणि ते आहे मिथेन. मग मिथेनचे गुणधर्म, हा मिथेन कसा तयार होतो त्याच्याविषयी आणि मिथेनचे उपयोग या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण या मिथेनविषयी अधिक माहिती आपण करून घेऊया. मिथेनचं रेणुसूत्र जे आहे ते आहे CH4 आणि मिथेनचं रचनासूत्र जे आहे ते रचनासूत्र अशा प्रकारचं आहे. पहा, रचनासूत्र या तुम्हाला या इकडच्या बाजूला लक्षात येईल. पहा, हे रचनासूत्र आहे. मध्यभागी आहे कार्बन आणि 4 हायड्रोजन जे आहेत ते 4 हायड्रोजन अशा प्रकारे मिथेनला म्हणजे या कार्बनला जोडलेले आहेत. त्यानंतर मिथेनचं रेणुसूत्र आहे CH4, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4, मॉलिक्युलर मास इज 16, कार्बनचे अणुवस्तुमान आहे 12 आणि हायड्रोजनचे 4 असे 16 अणुवस्तुमान आहे या मिथेनचं. कुठं आढळतो हा मिथेन? नैसर्गिक वायू जो आहे, नैसर्गिक वायूमध्ये 87% हा मिथेन असतो. नैसर्गिक वायूमध्ये 87% हा मिथेन असतो. त्यानंतर डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, सेंद्रिय पदार्थ जे आहेत, सेंद्रिय पदार्थांचं काय झालं तर डिकम्पोजिशन झालं. सेंद्रिय पदार्थ कुजले की त्यापासून मिथेन वायू तयार होतो. पण हे कुजण्यासाठी इन अब्सेन्स ऑफ एअर शब्द महत्त्वाचे आहे. म्हणजे हवेच्या कमी सानिध्यामध्ये हे जे पदार्थ आहे ते कुजले, अनएरोबिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी होतं आणि त्यापासून हा मिथेन वायू तयार होतो. विद्यार्थी मित्र हो, हा जो मिथेन वायू आहे, बायोगॅस जो आहे, बायोगॅसमध्ये त्याचा आढळ मोठ्या प्रमाणात आहे. मिथेन इज प्रेझेंट इन बायोगॅस. आपल्याला जर विचारलं कुणी बायोगॅसमध्ये कोणता वायू असतो तर आहे मिथेन. बायोगॅस कंटेन्स मिथेन गॅस. बायोगॅसमध्ये मिथेन वायू असतो. त्याचं रेणुसूत्र आहे CH4. मिथेन इज फाउंड इन कोल माइन्स. ज्या खाणी आहेत, कोळशाच्या खाणी आहेत, या कोळशांच्या खाणींच्या मध्ये हा जो मिथेन वायू आहे त्याचा आढळ आपल्याला दिसून येतो. देन मिथेन इज फाउंड ॲट द सरफेस ऑफ मार्शी प्लेसेस विच इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड द मार्श गॅस. हा जो मिथेन वायू आहे, मार्शी प्लेसेस, मार्शी म्हणजे दलदल, या ठिकाणी चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल की दलदल आहे. या दलदलीच्या ठिकाणी हे जे वनस्पती, प्राणी हे काय होतात, कुजतात. त्या ठिकाणी कुजण्याची क्रिया होते, अनएरोबिक रेस्पिरेशन होतं आणि त्यामधून हा मिथेन वायू जो आहे तो बाहेर पडतो आणि म्हणून त्याला मार्श गॅस म्हणतात. मार्श गॅस शब्द लक्षात ठेवा. दलदलीच्या प्रदेशामध्ये आढळणारा वायू म्हणजे आहे मिथेन आणि या वनस्पती, प्राणी यांच्या कुजण्यानं दलदलीच्या प्रदेशामध्ये हा वायू तयार होतो, म्हणून त्याला मार्श गॅस म्हणतात मिथेनला. त्यानंतर त्या आणखी कुठं आढळ आहे? ऑन हिटिंग ऑफ मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड गॅसेस ॲट ए 300 डिग्री सेंटीग्रेड इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट मिथेन गॅस इज फॉर्म. मग जो हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड वायू जो आहे, निकेलच्या सानिध्यामध्ये जर का त्यांना 300°C पर्यंत उष्णता दिली तर त्यापासून सुद्धा हा मिथेन वायू तयार होतो. आणि आणखी एक महत्त्वाचं, भंजन उध्वपातन जी पद्धती आहे त्याला इंग्रजीमध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणतात. नैसर्गिक वायूचं जर भंजन उध्वपातन आपण केलं तर त्यापासून सुद्धा मिथेन वायू मिळतो आणि म्हणून भंजन क्रिया जी आहे ही भंजन क्रिया अशा प्रकारे या डिस्टिलेशन फ्लास्कद्वारे तयार होते. तर अशा प्रकारचं पेट्रोलियम पदार्थ जे आहेत, या पेट्रोलियम पदार्थांचं भंजन क्रियेद्वारे उध्वपातन कसं केलं जातं आणि वेगवेगळ्या तापमानाला, मग पेट्रोल असेल किंवा नॅफ्था असेल किंवा
गॅस असेल तो कसा बाहेर पडतो त्याविषयी अशा प्रकारची भंजन उद्धोपातन पद्धती या चित्रामध्ये दाखवलेली आहे. तर अशाच प्रकारे नैसर्गिक वायूचं जर आपण भंजन उद्धोपातन केलं तर यापासून आपल्याला मिथेन वायू मिळतो. असे जे मिथेन वायू आहेत त्याचे काही गुणधर्म आपण पाहूया. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. काय काय गुणधर्म आहेत या मिथेनचे. मेल्टिंग पॉईंट ऑफ मिथेन इज -182.5 डिग्री सेंटीग्रेड. या मिथेनचा द्रवणांक जो आहे, द्रवणांक म्हणतोय मी कारण अगोदर हा वायू अवस्थेमध्ये आहे, त्याला स्थायू अवस्थेत नेलं जातं आणि स्थायू अवस्थेतून त्याला पुन्हा द्रव अवस्थेमध्ये आणताना जे तापमान आहे ते आहे -182.5 अंश सेल्सिअस. त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे त्याला बॉइलिंग पॉईंट आहे -161.5 अंश सेल्सिअस. त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे. उत्कलनांक जो आहे तो आहे त्याचा -161.5 अंश सेल्सिअस. इट इज कलरलेस गॅस. हा जो वायू आहे त्याला सुद्धा कोणत्या प्रकारचा गॅस, हा जो वायू आहे त्याला कोणत्या प्रकारचा रंग नाही, कोणत्या प्रकारचा वास नाही. या वायूला वास नाही, रंग नाही. द डेन्सिटी ऑफ लिक्विड मिथेन इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. पाण्यापेक्षा याची घनता जी आहे ती खूप कमी आहे आणि पाण्यापेक्षा घनता कमी असल्यामुळं तो पाण्याच्या काय होणार आहे, तो वरती येणार आहे. मिथेन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये तो सोल्युबल आहे, पाण्यामध्ये तो विरघळतो. इट इज हायली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स लाईक गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल. जे सेंद्रिय द्रावक आहेत, मग अल्कोहोल आहे किंवा इथर आहे किंवा गॅसोलिन आहे, या सगळ्या प्रकारची जी द्रावक आहे सेंद्रिय द्रावक यांच्यामध्ये मिथेन हा विरघळतो, त्यांच्यामध्ये सोल्युबल आहे. मिथेन इज इन गॅसेस स्टेट ॲट रूम टेम्परेचर. जर आपण या सामान्य तापमानात जर आपण पाहिलं तर तो कोणत्या अवस्थेमध्ये असतो, वायू अवस्थेमध्ये असतो. प्रॉपर्टीज लक्षात ठेवताना, गुणधर्म लक्षात ठेवताना लक्षात घ्या. मग द्रवणांक, उत्कलनांक, त्याचा रंग, त्यानंतर कोणत्या अवस्थेमध्ये तो आहे, त्याची घनता किती आहे, त्यानंतर कोणत्या द्रावकामध्ये तो द्रावणीय आहे, त्यानंतर तो सामान्य तापमानाला कोणत्या अवस्थेमध्ये आहे, असे गुणधर्म जे आहे ते विद्यार्थी मित्र हो ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन महत्त्वाचा भाग आहे. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण रासायनिक गुणधर्म अभ्यासताना वेगळ्या रासायनिक अभिक्रिया अभ्यासत असतो आणि म्हणून कोणत्या कोणत्या रासायनिक अभिक्रिया आहेत मिथेनच्या बाबतीत ते आपण पाहून घ्या. अत्यंत सोपे आहेत, फक्त बारकाईनं समजावून घ्या आणि लक्षात घ्या. आता मिथेन इज हायली इनफ्लेमेबल. पहिला रासायनिक गुणधर्म आहे त्याचा, मिथेन इज हायली इनफ्लेमेबल. इनफ्लेमेबल म्हणजे ज्वालाग्राही. मिथेन हा तीव्र ज्वालाग्राही आहे, ताबडतोब पेट घेणारा वायू आहे, ज्वालाग्राही. त्यानंतर इट बर्न्स बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन टू गिव्ह ए ब्लूइश फ्लेम. आपण पाहतो की हा जो नैसर्गिक वायू आहे हा जो मिथेन आहे याचं ज्वलन केलं आपण तर तो निळसर ज्योतीने जळतो. जे संतृप्त हायड्रोकार्बन आहेत ते नेहमी निळसर ज्योतीने जळतात. ऑल सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर बर्न्स विथ ए ब्ल्यू फ्लेम. सगळे संतृप्त हायड्रोकार्बन निळसर ज्योतीने जळतात. अँड ऑल अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स बर्न्स विथ येलो फ्लेम. बर्न्स विथ येलो फ्लेम. खूप महत्वाची दोन वाक्य सांगितलेत मी. संतृप्त हायड्रोकार्बन निळसर ज्योतीने जळतात, असंतृप्त हायड्रोकार्बन पिवळसर ज्योतीने जळतात. मग हा जो मिथेन आहे संतृप्त हायड्रोकार्बन आहे, कारण प्रत्येक कार्बन जो आहे या मिथेनमध्ये एकच कार्बन आहे, कार्बन आणि हायड्रोजनमध्ये एकेरी बंध आहे, म्हणून हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे, हा निळसर ज्योतीने जळतो. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर तो निळसर ज्योतीने जळतो. त्यानंतरचा गुणधर्म आहे इन दिस रिॲक्शन 213
किलो कॅलरीज पर मोल ऑफ हीट इज गिवन आउट. प्रत्येक मोलला 213 किलो कॅलरीज एवढी उष्णता त्यामधून बाहेर पडते. मिथेन बर्न्स कम्प्लिटली. यामध्ये मिथेन जो आहे, या मिथेनचं पूर्णतः ज्वलन होतं या मिथेनचं, काही शिल्लक राहत नाही. त्यानंतर अभिक्रिया जर पाहिली आपण तर ती अभिक्रिया पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र हो. मिथेन CH4 when that methane reacts with O2 forms carbon dioxide plus H2O plus heat. उष्णता बाहेर पडते, कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. इथं तयार होणारं जो पाणी आहे त्या पाण्याचं काय होतं, ज्वलन होतं, हे लक्षात घ्या. मग मिथेन आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड महत्वाचा आणि उष्णता त्यामधून बाहेर पडते. रासायनिक गुणधर्म हे अशा प्रकारचे आहेत. हा जो मिथेन आहे, या मिथेनचा आणखी एक रासायनिक गुणधर्म महत्वाचा आहे, तो म्हणजे क्लोरिनेशन ऑफ मिथेन. वेन मिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन गॅस, क्लोरीन वायू बरोबर जर मिथेनची अभिक्रिया झाली तर काय काय होतं ते आपण पाहूया. मिथेन अँड क्लोरीन गॅस रिॲक्ट्स विथ इच अदर ॲट ए टेम्परेचर ऑफ 250 to 400 degrees centigrade in presence of ultraviolet light and forms mainly methyl chloride, and that methyl chloride is also known as the chloromethane and hydrogen chloride. हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होतं. हायड्रोक्लोरिक आम्लालाच हायड्रोजन क्लोराईड म्हणतात. दिस रिॲक्शन इज कॉल्ड द क्लोरिनेशन ऑफ मिथेन. आता हे जे क्लोरिनेशन ऑफ मिथेन कसं आहे ते अगदी त्याचं मेकॅनिझम जे आहे विद्यार्थी मित्र ते लक्षात घ्या. अगोदर काय काय होतं, मिथेनचं क्लोरिनेशन कसं होतं ते आपण पाहूया. अगोदर हा जो क्लोरीन वायू आपण म्हटलं होतं, क्लोरीन गॅस, या क्लोरीन गॅसचं काय होतं पहा, क्लोरीन आणि क्लोरीन मध्ये सहसंयुज बंध आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. क्लोरीनचा एक अणू आणि दुसरा क्लोरीनचा एक अणू, कोव्हॅलंट बॉन्ड आहे, सहसंयुज बंध आहे. इथं आपण म्हटले अल्ट्राव्हायलेट लाईट, UV लाईट जी आहे, HV नाही, UV लाईट जी आहे, UV लाईटनं काय होतं, या मध्ये असणारा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि त्याच्यापासून एक एक आयन जो आहे क्लोरीनचा, Cl+ Cl- असे 2 आयन्स तयार होतात. इथं डॉटने दाखवलेला आहे पहा, Cl+ Cl-. हा जो क्लोरीनचा आयन आहे, हा क्लोरीनचा आयन या मिथेनमध्ये असणाऱ्या एका हायड्रोजनला बाजूला करतो. म्हणजे इथे असणारा जो हायड्रोजन आहे तो बाजूला जातो आणि या हायड्रोजनची आणि क्लोरीनची या दोन्हींच्या मध्ये बंध निर्माण होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, सहसंयुज बंध तयार होतो आणि HCl हायड्रोजन क्लोराईड तयार होतं, म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होतं. आणि इथं हायड्रोजन बाजूला गेल्यामुळं CH3 आयन तयार झाला. हा जो CH3 आयन आहे, हा CH3 आयन पुन्हा इथे असणारा जो क्लोरीन आहे त्याबरोबर तो जोडला जातो आणि CH3Cl तयार होतं. आणि मग CH3Cl म्हणजे क्लोरोमिथेन तयार झाला आणि एक क्लोरीन शिल्लक राहिला, क्लोरीनचा आयन जो आहे तो शिल्लक राहिला. शिल्लक राहिलेला क्लोरीनचा आयन पुन्हा CH3 आयनाबरोबर अभिक्रिया करतो, क्लोरोमिथेन जो आहे हा तयार होतो. अशा या 4 टप्प्यामध्ये ही जी क्लोरिनेशनची अभिक्रिया आहे ही पूर्ण होते. इनिशिएशन, प्रोपॅगेशन अँड टर्मिनेशन, 4 टप्प्यामध्ये ही जी अभिक्रिया आहे क्लोरिनेशनची पूर्ण होते. महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपल्याला व्हॉट इज मीन बाय क्लोरिनेशन असं जर विचारलं तर आपल्याला बरोबर देता आलं पाहिजे. क्लोरीन वायू आणि मिथेन या दोन्हींच्या मध्ये ही अभिक्रिया होऊन क्लोरोमिथेन तयार होतो, लक्षात ठेवा. आणखी ही जी अभिक्रिया आहे एकत्र जर लिहायची असेल तर अशा प्रकारे लिहावं लागेल. CH4 reacts with Cl2 forms CH3Cl plus HCl. CH4 plus Cl2 in presence of ultraviolet light, UV light, it forms CH3Cl plus HCl. तर अशा प्रकारची क्लोरिनेशनची अभिक्रिया आहे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा भाग आहे युजेस ऑफ मिथेन. मिथेन वायू कुठं कुठं वापरला जातो. सहज तुम्हाला युजेस जे आहे ते देता येतील. सगळ्यात महत्त्वाचा यूज आहे नॅचरल गॅस. मिथेन
in the form of natural gas used in industries such as fabric mills, paper mills, food processing industry, petrol purification. कुठं हा वायू वापरला जातो? मिथेन हा नैसर्गिक वायू म्हणून वापरला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे कापड उद्योग असतील, कागद उद्योग असतील, किंवा जे तेल शुद्धीकरण कारखाने असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य कंपन्या ज्या आहेत, खाद्यपदार्थांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या असतील, कारखाने असतील, यांच्यामध्ये नैसर्गिक वायू म्हणून हा मिथेन वापरला जातो. मिथेनचा उपयोग ज्वलन करण्यासाठी इंधन म्हणून या मिथेनचा उपयोग होतो. देन नेक्स्ट यूज ऑफ दॅट मिथेन इज बिंग द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन, द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड रिलीज्ड इन द कंबशन ऑफ मिथेन इज स्मॉल अँड देअरफॉर इट इज यूज्ड ॲज अ डोमेस्टिक फ्यूल. हा अत्यंत साधा असणारा हा हायड्रोकार्बन आहे. अत्यंत साध्या रूपातला हा हायड्रोकार्बन आहे. त्यामुळं खूप याचं ज्वलन जर झालं तर खूप कमी प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. कमी प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. म्हणून आपल्या दररोजच्या जीवनामध्ये डोमेस्टिक फ्युएल म्हणून, दररोजच्या जीवनामध्ये घरगुती इंधन म्हणून सुद्धा हा मिथेन वायू वापरला जातो. मिथेन इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स सच ॲज इथेनॉल, मिथिल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड अँड ॲसिटिलीन. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्योत तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स तयार करण्यासाठी महत्त्वाचं इथिल अल्कोहोल, त्याला आपण म्हणतो इथेनॉल, इथेनॉल तयार करण्यासाठी, त्याचप्रमाणे मिथिल क्लोराईड तयार करण्यासाठी, मिथिलीन क्लोराईड तयार करण्यासाठी, मिथिलीन डायक्लोराईड तयार करण्यासाठी, ॲसिटिलीन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा मिथेन वायू जो आहे तो वापरला जातो, त्याचा उपयोग होतो. आणि या अगोदरच सांगितलंय डोमेस्टिक फ्युएल म्हणून याचा उपयोग जो आहे या मिथेनचा होतो. मिथेन गॅस वॉज डिस्कवर्ड बाय दी इटालियन सायंटिस्ट अलेक्झांडर हुल्टा बिटवीन 1776 to 1778 while he was studying the gases found in मार्शिलँड. जो अलेक्झांडर होल्टा जे आहेत हे दलदलीच्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोणते कोणते वायू बाहेर पडतात याचा अभ्यास करत असताना 1776 ते 1778 या कालावधीमध्ये हा मिथेन वायू जो आहे अलेक्झांडर होल्टा यांना तो सापडलेला आहे, तो मिळालेला आहे. त्यानंतर अशा प्रकारचा हा जो मिथेन आहे तो महत्त्वाचा म्हणजे बायोगॅस प्लांटमध्ये हा तयार होत असतो. मग बायोगॅस प्लांटची रचना कशा प्रकारची आहे? बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. बायोगॅस एकतर तुम्हाला आकृती दाखवली जाते, त्या आकृतीला नावं द्यायला सांगितली जातात, काही स्क्वेअर्स त्या ठिकाणी शिल्लक चौकटी शिल्लक ठेवतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला नावं द्यायला सांगितली जातात, किंवा चित्र तुम्हाला दिलं जातं, डायग्रॅम दाखवली जाते, तुम्हाला कशाची डायग्रॅम आहे ती ओळखायची आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे रासायनिक अभिक्रिया घडून येतात ते सांगायचे. शिवाय त्यामध्ये त्याचा उपयोग कुठं होतो तेही विचारलं जातं. तर हा जो बायोगॅस प्लांट आहे विद्यार्थी मित्र हो, तो आपण बारकाईनं समजावून घेऊ. तर काय काय होतं या बायोगॅस प्लांटमध्ये? ॲनिमल डंक, ड्राय लिव्ज, वेट गार्बेज गेट डिकम्पोज्ड बाय अनएरोबिक मायक्रोब्स इन ए बायोगॅस प्लांट. जे प्राण्यांचं मलमूत्र आहे, प्राण्यांचं मलमूत्र, त्याचप्रमाणे जे वाळलेली झाडांची पानं आहेत किंवा ओला कचरा आहे, वेट गार्बेज आहे, हे सगळं विनॉक्सी पद्धतीनं अनएरोबिक म्हणजे विनॉक्सी ऑक्सिजनच्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी किंवा ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये विनॉक्सी पद्धतीनं श्वसन त्या ठिकाणी घडून येतं आणि त्या ठिकाणी हा मिथेन वायू तयार होतो बायोगॅसमध्ये. दिस प्रोड्युसेस मिथेन गॅस ऑल्सो कॉल्ड दी बायोगॅस. म्हणजे हा जो गोबर गॅस आहे या गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? मिथेन वायू असतो. बायोगॅस इज व्हेरी चीप फ्युएल ऑप्शन विच मीट्स द डिमांड फॉर कुकिंग गॅस. खूप स्वस्त असणारं हे इंधन होणार आहे मिथेन किंवा बायोगॅस, म्हणून तो जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर जो आहे तो स्वयंपाकासाठी केला जातो
आपण केला पाहिजे. इट इज ऑल्सो युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ अँड इलेक्ट्रिसिटी. विद्युत निर्मिती करताना सुद्धा या मिथेनचा उपयोग हा इंधन म्हणून केला जातो. बायोगॅस कंटेन्स अबाउट 55 to 60% मिथेन अँड द रेस्ट ऑफ द कार्बन डायऑक्साईड. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. 55 ते 60% एवढ्या प्रमाणामध्ये या बायोगॅसमध्ये मिथेनचं प्रमाण असतं. 55% ते 60%. आणि राहिलेला भाग जो आहे तो काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. बायोगॅस इज फ्युएल विच इज कन्व्हिनियंट टू यूज अँड इट इन ॲडिशन टू दिस व्हेरी गुड मॅन्युअर इज ऑल्सो प्रोड्युस्ड ॲज अ साईड प्रॉडक्ट ऑफ द प्रोसेस. सगळ्यात महत्त्वाचं या बायोगॅस प्लांटमध्ये गोबर गॅसमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिथेन वायू तर मिळतोच ज्वलन करण्यासाठी, परंतु त्याच्यामधून बाहेर पडणारा जो राळा आहे, जमिनीची सुपीकता वाढवणारे घटक, चांगल्या उत्तम प्रतीचं खत म्हणून त्या राळ्याचा उपयोग केला जातो. म्हणजे 2 गोष्टी फायद्याच्या आहेत आपल्या गोबर गॅसमुळं. एकतर आपल्याला उत्तम प्रतीचं इंधन म्हणून मिथेन वायू मिळतो आणि दुसरं म्हणजे चांगल्या प्रकारचं खत आपल्याला जमिनीमध्ये टाकण्यासाठी उपलब्ध होतं. असे 2 महत्त्वाचे फायदे या बायोगॅस प्लांटचा आहेत. आता या बायोगॅस प्लांटची सविस्तर माहिती आपण आकृतीच्या सहाय्यानं समजावून घेऊया. आता कशा प्रकारची आहे पहा आकृती. तुम्ही हा जो गोबर गॅस संयंत्र आहे, बायोगॅस प्लांट आहे, मला वाटतं तुम्ही पाहिला असेल ना तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गावामध्ये अशा प्रकारचा बायोगॅस प्लांट तुम्ही पाहिला असेल, बरोबर ना? हा जो बायोगॅस प्लांट आहे तो अगदी आपण अंतर्गत रचनेनं आपण समजावून घेऊया बरं. काय काय आहे पहा. जमिनीमध्ये अशा प्रकारचा खड्डा केलेला आहे. या खड्ड्यामध्ये विटेनं बांधकाम केलेलं आहे, बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला इथं डाव्या बाजूला एक मिक्सिंग टँक बनवले, ही मिश्रण टाकी बनवलेली आहे विटेच्या साहाय्यानं. या मिश्रण टाकीला एक अशा प्रकारचं इनलेट पाईप जोडलेला आहे. आतमध्ये जाणारा असा एक पाईप जोडलेला आहे. त्यानंतर या मिक्सिंग टँकमध्ये, मिश्रण टाकीमध्ये स्लरी ऑफ कॅटल डंक अँड वॉटर, शेण जे आहे, प्राण्यांचं शेण जे आहे ते शेण आणि पाणी यांचं मिश्रण तयार केलं जातं, राळा तयार केला जातो आणि हा राळा या इनलेट पाईपमधून आतमध्ये सोडला जातो. इथं आतमध्ये नाव दिलेलं आहे डंग अँड वॉटर मिक्सचर. शेण आणि पाणी यांचं मिश्रण या ठिकाणी आलेलं आहे. अंडरग्राऊंड डायजेस्टर टँक, या विटांच्या साह्यानं अशा प्रकारे जमिनीमध्ये टाकी बांधलेली आहे विटांच्या साह्यानं. मध्ये इथे एक सेपरेशन केलेलं आहे पहा. सेपरेशन आहे सपोर्ट फॉर पाईप. इथं सपोर्ट फॉर पाईप पण केलेलं आहे आणि इथं विटांच्या साह्याने एक भिंत बांधलेली आहे सेपरेट करण्यासाठी. त्यानंतर इथं पुढच्या बाजूला अशा प्रकारे एक आउटलेट टाकलेला आहे. आउटलेट सेपरेशनची भिंत आहे, त्याला म्हटले पार्टिशन वॉल. दोन्हींच्या मध्ये पार्टिशन करण्यासाठी अशा प्रकारची भिंत बांधलेली आहे. उजव्या बाजूला असणारा हा आउटलेट जो आहे, आउटलेट कुठं गेलेला आहे पहा, ओव्हरफ्लो टँक आहे. ओव्हरफ्लो टँकला मराठीमध्ये म्हणायचं उत्प्रवाह टाकी. उत्प्रवाह टाकी, ओव्हरफ्लो टँक. आणि हा ओव्हरफ्लो टँक आणि हा जो मिक्सिंग टँक आहे, मिश्रण टाकी आहे, दोन्हीच्या मध्ये आकृती काढताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी इथं चूक करतात. इथं मिश्रण टाकी जी आहे ती जमिनीच्या वरती घेतलेली आहे पहा. ही जमीन आहे, ग्राउंड लेवल इथं म्हटलंय पहा. या ग्राउंड लेवलच्या वरती टाकी घेतली आहे आणि इथं उत्प्रवाह टाकी कुठे आहे? या जमिनीच्या थोडीशी खाली आहे पहा, जमिनीच्या खाली आहे. मग इथं शिल्लक राळा जो आहे, स्पेंट स्लरी म्हटलंय पहा, शिल्लक राळा, शिल्लक असणारा जो राळा आहे की जो आपण उत्तम खत म्हणून वापरतो, या ठिकाणी बाहेर पडतो. आणखी इकडं वरती काय आहे पहा, स्टील टँक इथं बसवलेला आहे. बायोगॅस कलेक्ट शिअर, इथं बायोगॅस जो आहे तो गोळा होतो. आणि ही जी टाकी आहे ती स्टील टाकी आहे, फ्लोटिंग गॅस होल्डर. तर वरच्या बाजूला अशा प्रकारचं होल्डर जे आहे, झाकण जे आहे ते वरच्या बाजूनं बसवलेले, स्टीलपासून, पोलादापासून तयार केलेलं हे झाकण आहे. आणि या झाकणाला इथं एक आउटलेट काढलेलं आहे, आउटलेट फॉर बायोगॅस. बायोगॅस बाहेर जाण्यासाठी अशा प्रकारे आउटलेट काढले आणि हे बायोगॅस
कंट्रोल करण्यासाठी, बंद चालू करण्यासाठी तिथं गॅस हॉल बसवलेला आहे, गॅस वॉल्व. हा जो वॉल्व आहे, या वॉल्वद्वारे आपल्याला वायू कमी जास्त बंद चालू आपल्याला करता येतो. मग ही जी आकृती आहे विद्यार्थी मित्र, आकृती व्यवस्थित तयार करून ठेवा आणि या आकृतीची नावं जी आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारची नावं आहेत ती लक्षात ठेवा. तर अशा प्रकारची बायोगॅस संयंत्राची रचना आहे. आता या बायोगॅस संयंत्रामध्ये कशा प्रकारे मिथेन तयार होतो, मिथेन कसा तयार होतो ते पाहूया आता, बरोबर ना. आतमध्ये मिथेन वायू कसा तयार होतो, विनॉक्सी शोषण कशा प्रकारे होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन कसं होतं ते पाहूया. 2 टप्प्यामध्ये बायोगॅस निर्मिती होते, मिथेनची निर्मिती होते. त्या रिॲक्शन जे आहे त्या रिॲक्शन आता आपण समजावून घेऊया. यामध्ये बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन ऑफ बायोगॅस इज ॲन अनएरोबिक प्रोसेस. ही जी प्रक्रिया आहे विनॉक्सी पद्धतीनं घडून येते. इट टेक्स प्लेस इन 2 स्टेजेस. 2 पायऱ्यांच्या मध्ये हा मिथेन किंवा बायोगॅस निर्मितीची क्रिया होते. पहिली स्टेप कोणती आहे पहा विद्यार्थी मित्र हो, प्रोडक्शन ऑफ ॲसिड्स. प्रोडक्शन ऑफ ॲसिड्स, आम्लांची निर्मिती ही पहिली प्रक्रिया आहे. पहिल्या प्रक्रियेमध्ये काय होतं पहा, द मायक्रोब्स ॲक्ट्स ऑन द बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड प्रोड्यूस ऑर्गॅनिक ॲसिड्स. जे सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव काय करतात, जे आपण बायोडिग्रेडेबल मटेरियल, आता इथं बायोडिग्रेडेबल मटेरियल कोणतं आहे, कुजणारं मटेरियल कोणतं आहे, जनावरांच्या मलमूत्रामध्ये शेणामध्ये असणारा शिल्लक राहिलेला जो भाग आहे बायोडिग्रेडेबल, की ज्याचं कुजणं होणार आहे, अशा या कुजणाऱ्या भागामधून सूक्ष्मजीव काय करतात, अगोदर आम्लांची निर्मिती करतात. पहिली स्टेप काय झाली, बायोडिग्रेडेबल वेस्टपासून ॲसिडची निर्मिती होणं, ही बायोगॅस निर्मितीमधली पहिली स्टेप आहे. नंतर सेकंड स्टेप काय आहे पहा, मिथेन गॅस प्रोडक्शन. मिथेन वायू या सेकंड स्टेपमध्ये तयार होतो. द मेथॉजेनिक बॅक्टेरिया ॲक्ट ऑन दी ऑर्गॅनिक ॲसिड्स टू प्रोड्यूस मिथेन गॅस. जे मिथेन वायू तयार करणारे जे बॅक्टेरिया आहेत हे त्या ऑर्गॅनिक ॲसिडवर अगोदरच्या स्टेपमध्ये तयार झालेलं जे आम्ल आहे त्या आम्लापासून मिथेन वायूची निर्मिती करतात. आणि ही जी क्रिया आहे ती जी रासायनिक अभिक्रिया आहे ती अशा प्रकारची आहे पहा, CH3 COOH, CH3 COOH, इट फॉर्म्स दी CH4 + CO2. मिथेन वायू जो आहे हा मिथेन वायू तयार होतो. तर अशा प्रकारची ही रासायनिक अभिक्रिया विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये आपण मिथेन वायूविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. मिथेन वायू कसा तयार केला जातो, त्याचे गुणधर्म कोणते कोणते आहेत, त्यानंतर बायोगॅस संयंत्राची रचना आपण बारकाईने जाणून घेतलेली आहे. बायोगॅस संयंत्राची रचना समजावून घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. आणि विद्यार्थी मित्र हो, मला अत्यंत महत्त्वाचा भाग सांगायचा आहे. हायड्रोकार्बनचं वर्गीकरण, हायड्रोकार्बनचे वेगवेगळे प्रकारचे क्रियात्मक गट कोणते, IUPAC नामकरण पद्धती कोणती, आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय संयुग कोणती, वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया कोणत्या, या सगळ्यांची माहिती या पुढील काही महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, या पुढील व्हिडिओसुद्धा पाहायला विसरायचं नाही, चुकवायचं नाही, कारण अत्यंत महत्त्वाचा भाग या कार्बन आणि कार्बनी संयुगे प्रकरणामध्ये असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथंच थांबूया. हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल धन्यवाद.